विचार बदलला नसीब बदलेल असं लिहिलं आहे आणि याचा विचार प्रत्येकाने करावा. साई समर्थ नागरी सहकारी पतसंस्था गेले या ठिकाणी आपण सर्वजण आज सदाभाऊंना पाहतोय. रात्री तासभर गप्पा मारल्यात त्यांच्याशी आणि खरोखरच शेतकऱ्यांचा कैवारी कसा असावा तर राजू शेट्टी, आपले सदाभाऊ, त्याचप्रमाणे अनेक नेते असतील, परंतु ह्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला असतो की ज्यांना शेतकऱ्यांचा खरंच कळवळा आहे. या ठिकाणी ते खास करून कलाकारांना देखील तितकाच सन्मानाने पाहतात. म्हणून ते आज या ठिकाणी वसंतदादांच्या होत असणाऱ्या या पतसंस्थेच्या उद्घाटनासाठी कालच त्यांनी जुन्नरमध्ये मुक्काम ठोकलाय. या ठिकाणी उपस्थित असलेले तालुक्याचे आमदार शरदजी सोनवणे जे आत्ताच नुकतेच येऊन गेले, ते अतुलजी माजी आमदार, त्याचप्रमाणे या ठिकाणी सगळे दिग्गज आहेत. एक नाव चुकलं तर वल्लभ शेळके गेले तिथे, मोहन मटाले आम्हाला सांगत होते मला जायचं होतं आपल्या शेजारच्या पिंपळखेडमध्ये, तिथे बाळाला नेले आणि सगळ्या महिलांचा आक्रोश होता की ताई आमच्यापर्यंत आल्या पाहिजे. 3 वाजता ते आंदोलन होतं, परंतु आपल्याकडे आपल्या माणसाने ज्या पद्धतीने कलाकारांना जपलं आणि मोहन भाऊचा हट्ट म्हणजे तुम्हाला माहितीये तो टाळू शकत नाही. आणि त्या दिवशी स्वतः वसंतराव आणि सगळे आले होते पत्रिका घेऊन. मी त्यांना शब्दही दिला होता की मी येणार म्हणून, आणि म्हणून तो कार्यक्रम टाळून या ठिकाणी बिबट्याने हल्ला करून तिथेही बाळ गेलेला आहे. सध्या बिबट्याचं जास्त हे चालू आहे. काल पालकमंत्र्यांनी मिटिंग पण घेतली. बघूया, अशी मिटिंग आधी पण झाली होती. शरदजीने आम्ही मिटिंग केली होती तेव्हा त्यांनी उपोषण केलं, परंतु त्याची इम्प्लिमेंट होताना दिसत नाहीये. ही खंत बाकी प्रत्येकाच्या मनात आहे. आता व्हावी ही अपेक्षा आहे. बघूया, या ठिकाणी आज आपण शुभेच्छा देण्यासाठी आलोय ते खरंच वसंत आपल्याला, कारण आपण दर्दी माणूस आहात. या ठिकाणी पतसंस्था चालवत असताना सगळ्यांसाठी लोक नागरी पतसंस्था खोलतात, आपल्या गरजवंत लोकांना मदत करतात आणि खऱ्या अर्थाने तुम्ही कलाकारांना जिथे शासन काही मदत करत नाही तिथे तुम्ही त्यांना आर्थिक मदत करता. तुमचं कौतुकच केलं पाहिजे. आणि म्हणून शरदराव तुम्ही देखील कार्यक्रम करत तेव्हा इथपर्यंत आलं असाल. नावं घेण्यासारखी इतकी नावं आहेत अमोलजी, पण प्रत्येकाचं नाव घेण्यात संतोष नाना, गांजाळे सगळेच या ठिकाणी आले. आमच्या सुरेखाताई या ठिकाणी आहेत आणि जुन्नर तालुका आता महिला चळवळीचा झालेला आहे. सगळीकडे महिलाच महिला, त्यांना नेतृत्व करायचं आहे आणि म्हणून आमच्या महिला भगिनींचं देखील स्वागत करते. कारण महिलांचं कोणी लवकर कौतुक करत नाही, परंतु महिला आणि भाऊ सहकार शिकायचं असेल तर आपल्या महिलांकडनं शिकामध्ये किती गरीब कुटुंबातली असू दे, तिच्यासारखा सहकार कोणीच करू शकत नाही. येईल त्याच्यातून 4 पैसे वाचवायचं काम, गाठीला बांधून ठेवायचं काम ती करते. वेळ प्रसंग आल्यानंतर कुटुंबावर तिथे बाहेर काढते. ते कुठल्या तरी डब्यात असेल, कुठल्या तरी पोटलीत असेल, कुठल्या तरी कोपऱ्यात असेल, पण घरात कुठला प्रसंग आला तर आमची महिला दाखवते की किती कमी पगार घेणारा किंवा मोठा पगारदार असू दे, प्रत्येक महिला सहकार. आणि म्हणून आम्ही सांगतो की आमच्या महिलांकडनं सहकार शिकावा, कारण सहकार त्यांना खूप चांगल्या पद्धतीने जन्माला आल्यापासूनच त्यांच्या मनावर बिंबवला जातो आणि म्हणून त्या ठिकाणी त्या बचत शिकत असतात. या ठिकाणी वसंतरावांचं कौतुक याच्यासाठी करतो की ज्या पद्धतीने हा तालुका, दादा भाऊ, या ठिकाणी हा तालुका जशी संतांची भूमी आहे तशी या ठिकाणी पंढरी तमाशाची म्हणून ओळखली जाते. विठाभाऊ मांग यांच्याबद्दल आपण रात्री चर्चा केली, अनेक जणांची नावं घेतली, दत्ता माडिकांपासून सगळ्यांची नाव घेतोय आपण सुद्धा. मनसोडेताईंचं नाव घेतलं. खरोखरच कलाकारांना बिदागी, तुम्हाला रात्री सुद्धा मी म्हटलं की त्यांची बिदागी म्हणजे टाळ्या असतात. त्या उमेदीच्या काळात त्या टाळ्या आणि त्या टाळ्यांकडे त्यांचं लक्ष असतं, परंतु ज्या वेळेला त्या खचतात, कमी म्हणजे वय होत जातं आणि ज्यावेळी त्यांच्यावर प्रसंग येतात, जसं त्या ठिकाणी आपण सर्वांनी पाहिलं की विठाबाईंच्या शेवटच्या काळातला परिस्थिती कशी होती. या ठिकाणी ढोलपुलकर, अनेक जण, अनेकांची नावं घेता येतील. अनेकांच्या बाबतीत आधीच्या वक्त्यांनी देखील सांगितलं असेल. मला मी एवढंच सांगितलं की भाऊला ऐकायचं असेल तर आपण कमी बोललं पाहिजे आणि म्हणून सांगितलं की या ठिकाणी आपण शुभेच्छा द्यायला आलोय ऍडव्होकेट साहेबांनी, म्हणून त्या शुभेच्छा आपल्या दादासाठी आहेत.
ज्या दादाने कलाकारांना जपण्याचं चांगलं काम केलेलं आहे, त्यांना आर्थिक सहाय्य देण्याचं काम केलेलं आहे. कालपासून आमचा रोहित परदेशी भाऊ बरोबरच आहे, सकाळपासून गणेश कवडे पण भाऊ बरोबरच आहे. कारण जिथे जाईल तिथे त्यांच्या सावली सगळं त्यांच्या पाठीशी ते दोघे जण आहेत. आणि म्हणून मी पुन्हा एकदा ह्या आपल्या पतसंस्थेला लाख लाख शुभेच्छा देत असताना एवढा निश्चित म्हणेन की खुद को कर बुलंद इतने बंदे की खुदा भी बंदे से पूछे कि बता तेरी अजा का है. इतक्या उंचीवर जा का देवानेच विचारलं पाहिजे की बोल तुला काय हवंय. असा दिवस आमच्या वसंत भाऊच्या जीवनामध्ये यावा आणि या दिवाळीच्या आपल्याला लाख लाख शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. महाराष्ट्र सरकारच्या वतीने देवा भाऊच्या लाडक्या बहिणी आणि सगळ्या नागरिकांना लाख लाख शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.